नमस्कार प्रेक्षको, हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र मस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। प्रेक्षको, कार्यक्रमाची सुरुवात करूया एका श्लोकाने। समदोष समाग्निश्च समधातु मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वस्थ्य इत्याभिधीयते। आयुर्वेदाने स्वस्थ व्यक्तीची व्याख्या करताना समदोष समअग्नि समधातु आणि मलनिस्सरण यासह प्रसन्न आत्मा इंद्रिय मन यावरती विशेष लक्षण सांगितलेलं आहे। तर हे जे दोष धातू मल आहे याचे नियमन करताना आपण आहार विहार आणि औषधोपचार करू शकतो, पण प्रसन्न आत्मेंद्रिय मन यासाठी महत्त्वाचं आहे ते योगाचे। तर या योगाबद्दल माहिती करून घेणे फार महत्त्वाचे आहे। याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे। पाहूया आजचा विषय काय आहे ते। विषय आहे योग सर्वांसाठी। विषय आहे योग सर्वांसाठी आणि ह्या विषयावरती तज्ञ मार्गदर्शन व चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आदरणीय श्री रामचंद्र सुर्वे सर। नमस्कार सर, आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। नमस्कार। महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे सरांचं, तरीही नव्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा सरांची ओळख करून देतो। श्री रामचंद्र सुर्वे सर हे एक प्रख्यात योग गुरु आहेत व त्यांनी श्री अंबिका योग कुटीर या संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री निकम गुरुजी यांच्याकडून योगाचे प्रशस्त असे हठयोग प्रणीत प्रमाणपत्र संपादन केले आहे। सरांनी डॉक्टर कालिदास जोशी यांच्याकडून मध्य प्रदेश येथील सागर विद्यापीठहून योगाचार्याचा कोर्स पूर्ण केले आहे। तसेच पद्मश्री सदाशिव निंबाळकर यांच्याकडून योग विद्या निकेतन मुंबईहून सुद्धा योगाचार्याचे शिक्षण घेतले आहे। सर हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज असोसिएशन मुंबईचे सचिव म्हणून 10 वर्ष कार्यरत होते। RBI ऑफिसर्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे डायरेक्टर म्हणून सुद्धा सरांनी 6 वर्ष कार्यभार सांभाळले आहे। देश विदेशात व प्रामुख्याने मलेशिया, थायलंड आणि सिंगापूरमध्ये सरांनी अनेक व्याख्याने सुद्धा दिली आहेत। व्याधी निवारण हेच महत्त्वपूर्ण उद्दिष्ट ठेवून गेल्या 45 वर्ष सर योगाचे प्रचार प्रसार अविरत करत आहेत। श्री अंबिका योग कुटीर या संस्थेला येत्या गुढीपाडव्याला हीरक महोत्सवी वर्ष म्हणजे 60 वर्ष पूर्ण होत आहेत। ही संस्था गेल्या 60 वर्ष विनामूल्य योग शिकवत आहे। सर, आपल्या या संस्थेला अभिनंदन व शुभेच्छा। नमस्कार, धन्यवाद। सरांची ओळख तर आपल्याला झालीच आहे। चला तर मुख्य कार्यक्रमाकडे वळूया। सर, पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे। सर, आता श्री अंबिका योग कुटीर याला हीरक महोत्सवी वर्ष आहे आणि 60 वर्ष पूर्ण होत आहेत, तर याबद्दल काहीतरी सांगा। श्री अंबिका योग कुटीरची स्थापना गिरगावमध्ये 1965 साली हठयोगी निकम गुरुजींनी केली। त्यावेळेला फार थोडे लोक त्यांच्या सहाय्यभूत असायचे आणि गुरुजी त्यावेळेला पोलीस खात्यामध्ये नोकरी करत होते, CID डिपार्टमेंटमध्ये। आणि CID डिपार्टमेंटमध्ये असून कामावरनं परत आल्यानंतर ते योग प्रशिक्षणाचं कार्य करत होते आणि हे सगळं कार्य हे जास्त करून व्याधीग्रस्त लोक त्यांच्याकडे यायचे। आणि आत्तासुद्धा अलीकडेसुद्धा 85 ते 90% लोक जे योगाकडे वळत आहेत त्यांचं मुख्य कारण आहे की ते व्याधी निवारणार्थ येतात। तर व्याधी निवारणार्थ जरी आले तरी पण त्यांना फायदा होतो आणि त्यामुळे ते जोडून राहतात। आता त्यांची स्थापना मोजके सहकारी होते। पोलीस खात्यातून 1965 ते 85 ह्या 20 वर्षाच्या काळात त्यांनी स्वतःच्या घरातून हे प्रशिक्षणाचं कार्य सुरू केलं आणि 85च्या नंतर 1985 नंतर ती संस्था बाजूला श्रीरंग सोसायटीमध्ये दुसऱ्या याच्यामध्ये स्थित झाली। आणि आता जो फोटो आपण बघताय त्याच्यामध्ये सध्याचं जे आहे ती जागा सध्याची आहे ते मोठं प्रशस्त स्थान आहे, त्याच्यामधून ते प्रशिक्षणाचा वर्ग चालतं। आणि अंबिका योग कुटीरच्या मुंबईमध्ये जवळजवळ 72 शाखा आहेत आणि जर सर्व बघत विचार केलात तर टोटल 97 शाखा आहेत। त्यापैकी 8 शाखा परदेशातनं कार्यरत आहेत। म्हणजे जे काम परमपूज्य गुरुजींनी एक रोपटं लावलं होतं त्याचं आता मोठं वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे। आता हे केलं कोणी तर गुरुजींनी आमच्याकडून काही गुरुदक्षिणा म्हणून घेतली नाही,
त्यांनी आम्हाला सांगितलं, जेव्हा गुरुदक्षिणा द्यायला गेल्यानंतर प्रशिक्षणानंतर बरं झालं, आम्ही बरे झालो, सर्व औषधं मिटली, त्यावेळेला आम्ही त्यांना विचारलं की गुरुजी गुरुदक्षिणा काय देऊ? तर गुरुजींनी सांगितलं की तुम्ही गुरुदक्षिणा तर द्या, परंतु ती पैशाच्या रूपात देऊ नका. तुमच्यासारख्या असंख्य मिलियन्स अँड मिलियन्स आर सफरिंग वेगवेगळ्या व्याधींनी, तर त्यांच्या सेवेसाठी तुम्ही उपलब्ध राहा. आठवड्यातनं एकदा 2 तास समाजासाठी द्या आणि ही सेवा हीच माझी गुरुदक्षिणा असेल. अशा प्रकारे त्यांनी असंख्य जे कार्यकर्ते तयार केले आणि ते सगळे कार्यकर्ते आता वेगवेगळ्या 97 शाखांमधून 2,500 जवळजवळ 3,000 कार्यकर्ते आहेत. तर ते सगळे कार्यकर्ते निस्वार्थ बुद्धीने हे गुरुजींचं कार्य पुढे करत आहेत. फारच छान माहिती सर सांगितले तुम्ही. सर, आपण बोलताना सांगितलं की व्याधी निवारण हेच आपलं मुख्य शिक्षणाचं उद्दिष्ट होतं. तर आपल्या या योगाभ्यासाने व्याधी निवारण कसं काय होऊ शकतं याबद्दल जरा सांगा आम्हाला. आता तुम्ही सुरुवातीला जो श्लोक म्हणालात, समदोषा सम अग्नी समधातू, तर हे जे आहे आता जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा ही व्याख्या आता मान्य केलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये स्पिरिच्युअल हेल्थ म्हणून त्यांनी टाकलेलं आहे. म्हणजे हेल्थ म्हणजे काय, ॲब्सेन्स ऑफ डिसीज इज नॉट द हेल्थ असं त्यांनी म्हटलंय आणि त्याच्यात स्पिरिच्युअल घालले. आता हे जर आपण बघितलं, समदोषा सरळ जर विचार केला, त्रिदोष आयुर्वेदाचा संपर्क असा आहे, त्रिदोष आहे वात पित्त आणि कफ, या त्रिदोषाचं संतुलन केलं तर शरीरामधल्या ज्या त्रिदोषाचं संतुलन झालं, शरीर बिघडतं का? कारण ह्या त्रिदोषाचा इम्बॅलन्स किंवा असंतुलन झालं तर शरीरामध्ये व्याधी निर्माण होते. मग ही व्याधी करण्यासाठी, त्रिदोषाचं संतुलन करण्यासाठी योगामध्ये आपण धवती हा प्रकार देतो, जलधवती. ते जलधवती लोकांना आवडत नाही, परंतु ती गरजेची आहे. सुरुवातीला गुरुजींकडे जे लोक यायचे ते धवती सांगितलं तर ते नको म्हणायचे, पण गुरुजी म्हणायचे की तुला आवश्यक काय ते मी सांगतो, कारण तुला पित्ताचा त्रास आहे, कफाचा त्रास आहे, मला दिसतं आहे. त्याप्रमाणे मग ते त्रिदोषाचा गुरुजींनी 6 शुद्धिक्रिया जी योगामध्ये सांगितल्या आहेत, धवती, नेती, कपालभाती वगैरे, या 6 शुद्धिक्रियांचा अभ्यास हा शरीर शुद्धीसाठी दिला जातो. आणि त्याच्यानंतर नुसतं सगळा, आता ह्याची जी फिजिओलॉजी आहे ती कशी आहे, जी 5 कोश आहेत आणि 5 प्राण आहेत. आपण पूजेमध्ये असं म्हणतो की पानाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा वगैरे सत्यनारायणाच्या पूजेत म्हणतो. प्राण, अपान, व्यान आणि समान ह्या प्राण हे सगळं सिस्टीम चालवते, अशी योगाची फिजिओलॉजी आहे. आणि 5 कोश आहेत. ह्या 5 कोशामधले पहिले जे 2 कोश आहेत, म्हणजे थोडंसं विस्ताराने सांगतो, पहिले जे 2 कोश आहेत म्हणजे अन्नमय कोश आणि प्राणमय कोश, ह्या मिळून एक स्थूल शरीर बनतं. आणि मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश म्हणून सूक्ष्म शरीर बनतं आणि शेवटी कारण शरीर आहे. तर आता व्याधी ही जी आहे ही मनामध्ये सुरू होते आणि ह्या स्थूल शरीराला ट्रीट करण्यासाठी योगामधल्या ज्या शुद्धिक्रिया आहेत, 6 शुद्धिक्रिया, या अत्यंत उपयुक्त ठरतात. करणारा पाहिजे सातत्याने, हे लक्षात येतं. आणि नंतर स्थूल शरीरानंतर जो सूक्ष्म शरीर आपण म्हणतो की त्याच्यामध्ये हे अन्नमय कोश आणि ह्याची शुद्धी झाली की धवती, नेती, कपालभाती ह्या क्रिया दिलेल्या आहेत. आणि नेतीने काय होतं आहे की नेसल पॅसेज आहे ना, नासिका मार्ग स्वच्छ होतात, की जे श्वसनाचं मुख्य द्वार आहे ते चोंदलेलं असलं तर माणसामध्ये व्हॉल्यूम ऑफ इंटेक कमी होतो. त्यामुळे त्या माणसाचा जे काही इंटेक जो आहे, आपण म्हणतो व्हॉल्यूम ऑफ इंटेक, हा कमी होतो आणि त्याच्यामध्ये जी प्राणाची जी क्रिया आहे त्या ऑक्सिजनची ती मर्यादित राहते. आपण जे श्वसन करतो हे खूप शॅलो ब्रीदिंग करतो, म्हणजे तुटक तुटक करतो. काही लोक तर ते रात्री घोरण्याचा हे करतात, घोरतात, इतके घोरतात की त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियातला एक मनुष्य आला होता, तो म्हणला घोरण्यामुळे आमचा घटस्फोट झाला आहे. त्याचा उद्देश असा होता की ती जर घोरणं माझं गेलं तर माझी बायको माझ्याकडे परत येईल. अशा प्रकारे तिथे मार्को म्हणून एक होता, ऑस्ट्रेलियात आमचा सेंटर आहे, बरेच दिवस. आता ही शुद्धिक्रिया केल्या, नेतीची केली, कपालभाती केली ब्रिदिंगसाठी, नंतर श्वसन मार्ग मोकळे झाले. पोटाच्या आरोग्यासाठी जर आपण विचार केला तर नवली आणि बस्ती, परंतु ह्या कठीण आहेत क्रिया, म्हणून त्या दोन्ही क्रियांसाठी एक शंख प्रक्षालन म्हणून क्रिया आहे, ती फार अत्यंत उपयुक्त आहे. म्हणजे गृहस्थी माणसाला हेच शारीरिक तक्रारी नॉर्मली होतात
आणि ह्याचा विचार हा होलिस्टिक हेल्थ म्हणजे संपूर्ण स्वास्थ्याच्या दृष्टीने याची मांडणी परमपूज्य गुरुजींनी केलेली आहे. आता त्याच्या पुढे गुरुजी आम्हाला सांगायचे की नाया धोया क्या भया, तुम्ही केलं, साफसफाई केली, काय झालं, जब मन मैल न जाय मीन पाणी में सदा फिरे धोये बास न जाय. मीन म्हणजे मछली, पाण्यामध्ये फिरते पण ती काढा आणि तिला लीसॅंगची साबू लावला त्याची दुर्गंधी जाते का? तसं माणसाचं आहे. मग त्याच्या मनाचा जे आहे, मनाची जी कलुषितता किंवा जे दोष, मानसिक दोष आहेत ते दूर झाल्याशिवाय त्याचं पूर्ण स्वास्थ्य मिळत नाही. कारण त्याच्यामध्ये आपण म्हणतो मनाचे दोष विकल्प म्हणजे क्रोध, द्वेष, मत्सर वगैरे ह्या गोष्टी आहेत, ह्या कमी कशा होणार? तर हे मानसिक आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ह्या मानसिक आरोग्यासाठी आपण काय करतो तर अंबिका योगकुटीच्या त्रैमासिक वर्गामध्ये जर आपण पाहिलं तर प्रार्थना, गायत्री, ओंकार, त्राटक, शवासन, प्राणाकर्षण क्रिया, त्राटक ह्या 6 क्रिया त्यांच्यासाठी दिलेल्या आहेत मनाच्या स्तरावर. हे जर आपण केलं मग ते कसं आहे, मनाचा आणि शरीराचा हा घनिष्ठ संबंध आहे. त्याला शास्त्र सांगतं चले वाते चले चित्तम निश्चलम निश्चलो भवेत योगी स्थाणुत न आपनोती ततो वायू निरोधेत. आम्ही गुरुजींना विचारायचं, गुरुजी श्वास चाललाय तर चालू द्या ना, पण ते म्हणायचे नाही नाही, अरे त्या श्वासाची लय जर बिघडली तर मनाची लय बिघडेल, आत गडबड सुरू होईल. म्हणजे जर विचाराचा आपण केला, विचारामध्ये जे मी आता मगाशी सारांशी बोलत होतो ते लक्षात असं येतं की आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार हे आपली शरीराची रासायनिक प्रक्रिया बदलतो. म्हणजे गंमत म्हणून आम्ही सांगतो की बटाटा वड्याचा विचार आला किंवा कुठल्याही खाद्यपदार्थाचा विचार आला ते फार छान होतं, हे नुसतं ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटतं. मग जर असं असलं तर शरीरातली जी रासायनिक प्रक्रिया आहे ही जर माझ्या मनात येणाऱ्या विचारावर अवलंबून आहे तर आपल्याला कुठपर्यंत जायला पाहिजे, मनाच्या विचारापर्यंत पोचलं पाहिजे, तरच आपल्या स्वास्थ्य नियंत्रणाखाली येईल. आणि त्याच्यासाठी ह्या क्रिया दिलेल्या आहेत. नुसती प्राणाकर्षण क्रिया आपण जरी करत बसलो, श्वास प्रश्वासाकडे लक्ष देत बसलो तरी मनाचं आपल्या ब्लड प्रेशर कमी होतं. आणि हे जे म्हटलेलं आहे की सायकोसोमॅटिक म्हणजे मनोकायिक स्वरूपाच्या व्याधींची संख्या सुमारे 85 ते 90% सांगितली जाते तज्ज्ञांतर्फे. तर ह्या ज्या क्रिया आहेत ह्या मनाचा आणि शरीराचा घनिष्ठ संबंध आहे. हे बिघडलं तर ते बिघडतं, ते बिघडलं तर हे बिघडतं. मग त्याचे जी आहे त्याला नियंत्रणात आणण्यासाठी श्वास प्रश्वासाला नियंत्रित केलं तर श्वासाची गती नियंत्रित होईल आणि जी मेटाबॉलिक रेट म्हणजे चयापचय क्रिया शरीरातली आहे ती कमी होईल. मनात आला विचार आला क्रोधाचा तर ताबडतोब श्वासाची क्रिया. मनात चिंतेचा विचार आला तर श्वसन झालं. राग आला तर श्वसन बघा. दुसऱ्याला राग आला तर बघा, आपल्याला राग आला तर आपल्या लक्षात येत नाही, पण दुसऱ्याला राग आला तर आपल्या लक्षात येतं की ते श्वसन जलद जलद चालतं. आणि मग इमोशनली जर श्वास नियंत्रणात आले तर आमचे इमोशन नियंत्रणात येतील का? तर गुरुजी म्हणायचे करून बघा येतात की नाही. तर अशा प्रकारे हे जर आहे हे नियंत्रणाखाली येतं. म्हणून स्वतःची जी लय बिघडते, व्यक्तिगत आवडीनिवडी माणसाला असणारच. आणि त्या आवडीनिवडीप्रमाणे जर एखादा मनुष्य मला आवडत नव्हता आणि तशा सारखा दिसलेला मनुष्य जरी आला तरी आतमध्ये गडबड निर्माण होते आणि ती गडबड व्याधीकडे निर्माण होते. त्याची श्वसनगती बदलते, श्वसनावर चालणारं हे शरीर बिघडतं. गुरुजी आम्हाला सुरुवातीला गेल्या म्हणाले की पाठी कोरी करा आणि बसा. आणि आम्ही शिक्षक होतो तरी पण त्यांनी सांगितलं. मग ती पाठी कोरी करून आम्ही बसलो तर त्यांनी पहिल्यांदा आम्हाला विचारलं ये शरीर किस पर चलता है, दवा पर चलता है या हवा पर चलता है. आम्ही म्हटलं गुरुजी हवा पर चलता है. तर मग त्यांनी सांगितलं की प्रायोरिटी बघा की जगण्यासाठी हवा, पाणी आणि अन्न ह्या 3 गोष्टी अत्यावश्यक आहेत. त्याच्यातली सगळ्यात प्रायोरिटी महत्त्वाची आहे. 1 नंबर कशाला आपण देतो तर हवा, दुसरा प्राणी त्याला जीवन म्हटले आणि तिसरं अन्न. पण आपण गृहस्थी माणसं काय करतो, संसारी माणसं अन्नाला सगळ्यात मोठं प्राधान्य आहे. सकाळी उठल्यावर ब्रेकफास्ट काय ती बघतो, चहा द्या असं बघतो, पण श्वास चाललाय की नाही हे बघत नाही. म्हणून गुरुजी म्हणायचे, त्यांना हठयोगी म्हणायचे. म्हणजे हकारस्य सूर्य जी उजवी नासिका आहे ती म्हणजे सूर्यनाडी आहे आणि डावी आहे ती चंद्रनाडी आहे. हकारस्य सूर्य ठकारस्य चंद्र असं त्याचं वर्णन आहे. म्हणजे हठयोग म्हणजे हट्टाने करणारा योग नाही, तर श्वास प्रश्वासाची जी क्रिया आहे त्याला आपण हठयोग विद्या म्हणून म्हटले.
कारण जर श्वासावर सगळं चालतं तर मग श्वासाचा अभ्यास करा. म्हणजे गुरुजी म्हणायचे प्राण के म्हणजे हवा के पीछे हवा का अभ्यास करो. हवा का अभ्यास म्हणजे काय? प्राणायाम शास्त्राचा अभ्यास करा, जेणेकरून आपल्याला आता ह्याच्यामुळे मनाची स्थिरता झाली तर एकाग्रता वाढते. एकाग्रता वाढली तर मनुष्य चांगले निर्णय घेऊ शकतो. आणि आता दुसरा जो आहे इमोशनल जे लाईफ आहे, आपण म्हणतो IQ, EQ आणि SQ हे मॅनेजमेंटच्या कृती आहे. आता आम्ही बरेच वर्ग व्यवस्थापनामध्ये घेतो, शाळा कॉलेजेसच्या मुलांमध्ये घेतो. आता शाळेतल्या कॉलेजातल्या मुलांमध्ये म्हणजे बेडेकर शाळा आहे, कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये सायन्स कॉलेजला डॉक्टर आठलेजी आहेत, त्यांनी गेली 20 वर्ष ते विद्यार्थ्यांसाठी योग शिकवतात. आणि त्याच्यातनं म्हणजे अंबिका योग कुटीच्या मार्फत ते वर्ग चालतात. आणि त्याच्यातनं पुढे मुलं इतका अभ्यास सांगतात की आम्हाला तक्रार, आता सुरुवातीला त्यांना विचारलं तर आम्हाला तक्रार काय, ते फॉर्ममध्ये म्हणतात काहीच नाही. पण लक्षात असं येतं त्याच्यात एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो, त्यांच्यामध्ये एक हे येत नाही ते येत नाही असं असतं. हेल्थ प्रॉब्लेम असतात ते त्यांना कळत नाहीत, कारण ती जी मुलं आहेत ना अशी तिरकी बसून असं लिहितात, त्यामुळे त्यांच्या मणक्यावर लॉंग रनमध्ये परिणाम होणार. म्हणून पालकांनी आणि शिक्षकांनी त्यांना सरळ बसून लिहायला शिकवले पाहिजे, डोळे पॅरलल येतील तसं. तर अशा गोष्टी त्यांच्यामध्ये सांगितल्या जातात. मुलींमध्ये त्या मुली अगदी व्यासपीठावर सांगतात की त्यांना जे काय पूर्वी जे ऋतू जे दर्शन व्हायचं त्या काळामध्ये जे त्रास व्हायचे ते त्रास कमी झाले, ह्याला भांडत होते. अशा प्रकारचं त्या अभ्यास त्यांचे खूप टॉप रिझल्ट आहेत मुलांमध्ये. परंतु सातत्य पुढे टिकणं आवश्यक असतं की पूर्ण स्वास्थ्य मिळण्यासाठी. फार सुंदर अशी माहिती दिली सर तुम्ही आम्हाला. प्रेक्षको, चर्चा रंगत आली आहे. चर्चा आपण पुढे नेऊयाच, पण एक छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आपण चर्चा करत आहोत योग या विषयाबद्दल. आणि एक श्लोक मला आठवतो, मन प्रशमन उपायो योग इत्याभिधीयते, म्हणजे मनाचं प्रशमन करण्यासाठी योगाचा उपयोग होतो. तर सर, शरीरासोबत आपण मनाचं जे सांभाळ करू शकतो योगाने, हे कसं करू शकतो याबद्दल सांगा. त्याच्याबद्दल म्हणजे कठोपनिषद सांगतं की मनाला जे विचारांना जो प्रवाह आहे त्याला त्यांनी मन म्हणतात. आणि मेडिकल सायन्समधले लोक म्हणतात की मेंदूमध्ये जे सिक्रिशन होतं ते आहे, आणि त्या गोळ्या किंवा टॅबलेट दिल्या तर. आता मनाची जर लय स्थित करायची झाली तर अलीकडे आम्ही 9 मार्चला एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर म्हणून घेतली होती. आणि प्रमुख जे वक्ते होते ते डॉक्टर महेश करंदीकर होती. त्यांनी खूपच चांगल्या प्रकारे योग आणि मनाचा विश्लेषण केलं. तर त्या कॉन्फरन्समध्ये एक अशी चर्चा आली की अलीकडे एक वाचनामध्ये असं आलं की एक ब्रेन रॉट म्हणून एक आर्टिकल आलं होतं की आता आपण जी आहे की प्रत्येक माणूस तो मोबाईल बघतो, जरा वेळ असला की ते रील्स बघत असतो. आता जसं ते रील्स बघताना काही रील्स आहेत ना हिंसात्मक असतात, काही वेगळे असतात, अशा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यामुळे मेंदू आहे ना आपला टाईमपास होतो असं आपल्याला वाटतं, पण मेंदू थकतो. तर मायक्रोसॉफ्टने एक संशोधन केलं होतं, त्या आर्टिकलमध्ये लिहिलेलं आहे की 2000 लोकांचं त्यांनी संशोधन केलं. आणि त्यांच्या असं निदर्शनास आलं की ही माणसं जी याचा वापर करतात टेक्नॉलॉजी किंवा ह्याचा सातत्याने, त्यांना जवळजवळ 8 सेकंदसुद्धा कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही. म्हणून आताच्या पुढच्या पिढीला जो धोका आहे तो ह्या धोका आहे की त्यांना कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही. अलीकडे ऑस्ट्रेलियामधल्या एका आमच्या शिक्षकांनी सांगितलं की त्याच्यामध्ये ते लोकांना 45 मिनिटाचं लेक्चर आम्हाला कॉलेजमध्ये नको, मेडिकल कॉलेजला 45 मिनिटाचं लेक्चर नको, तुम्ही 30 मिनिटाचं करा. तर त्या जे टीचर प्रोफेसर आहेत त्यांचं म्हणणं असं पडलं, ते मानसी डॉक्टर म्हणून आहेत, तर त्यांचं असं म्हणणं पडलं की 30 मिनिटामध्ये 5 मिनिटं आली 5 मिनिटं झाली म्हणजे मेडिकलमधला अभ्यास होणार कसा. तर ह्याचं कारण आहे ते म्हणतात त्यांचं कॉन्सन्ट्रेशनच होत नाही मुलांचं. तर त्या प्रकारे मग ते हे कॉन्सन्ट्रेशन का नाही होत आहे. तर आतासुद्धा सरकारने, महाराष्ट्र शासनाने एक सिलेबस तयार केलेले आहेत. या सगळ्या मुलांना कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता विकसित होईल याच्यासाठी योगाचा विचार करतायत आणि ते एक आम्ही दिलेलं आहे. दुसरं असं म्हणजे योगाचा उपयोग
आपला अप्लाइड जो आहे तो अशा प्रकारे केला जातोय आणि 1,00,000 शाळा महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यांच्यासाठी हा कार्य महाराष्ट्र शासन करत आहे. चांगला उपक्रम आहे. तसाच दुसरा एक उपक्रम BMCनी केला होता कॉर्पोरेशननी. तर त्याच्यामध्ये त्यांनी स्लम्स ज्या एरिया आहेत त्याच्यातनं लोकांना योग शिकवण्यासाठी त्याला शिवयोग म्हणून त्यांनी सुरुवात केली. हे खरं तर उत्तम होतं, कारण का कम्युनिटी हेल्थसाठी हा प्रकार चांगला होता, कारण ते फ्री योग वर्ग होते, आम्हाला जागा द्यायचे, आमच्या शिक्षकांना पेमेंट द्यायचे. तर असे 4-5 संस्था होत्या योग संस्था, त्या हे सगळं मुंबईतल्या सगळ्या झोनमधनं करत होते. पण अलीकडे ते काही कारणामुळे बंद पडलेलं आहे. आता हा जो मनाचा जो आहे प्रकार तो कसा होतो, आता जे ऋतू बंद होतो म्हणजे मानसिक निवृत्ती, जी ऋतुनिवृत्ती होते त्या काळामध्ये महिलांना इरॅटिक वागायला लागतात. तर त्याच्यामुळे आपला तो जो सुशिक्षित माणसाची बायको असली तर तिला तो सायकियाट्रिस्टकडे नेतो, आणि अशिक्षित माणसाची असली तर तो भक्ताकडे किंवा बाबा लोकांकडे नेतो. पण त्यांना हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे ती अशी वागते हे कळत नाही. आणि ह्या सर्व स्त्रियांचा जो स्वास्थ्य आहे हे या योगामुळे छान होतं आणि स्थिर होतात, हार्मोनल बॅलन्सेस होतात. तर त्याच्यामध्ये दुसरा एक विचार असा होता की आपण इमोशनली संतुलित. आता एक आम्ही मरीन जे कमांडो आहेत त्यांच्यासाठी वर्ग घेतले होते. इथून आम्हाला घेऊन जायचे ते लोक, आणि त्या वर्गामध्ये आम्ही त्यांना ॲडमिरलला विचारलं की आम्ही योगाचं काय शिकवणार. तर त्यांना ते लोक एकदम हेल्दी आहेत ना, तर त्यांनी मग सांगितलं की हे जे योग आवश्यक याच्यासाठी आहे, इथे इमोशनली माणूस संतुलित झाला पाहिजे. कितीही फिजिकली तो मजबूत असला तरी जर इमोशनली असला तर तो पड खाईल. म्हणजे आता एखादा आपल्याला बघा फोन येतो आणि कोणाला तरी ॲक्सिडेंट झाला तर हातातला फोन गळून पडतो किंवा माणूस मटकन खाली बसतो. याचा अर्थ काय की त्याच्या शरीरातली एवढी शक्ती पायातली जाते कशी, म्हणजे हाच प्रचंड होतो. त्याला हे लोक म्हणतात म्हणजे काय ते हार्मोनल चेंजेस होतात वगैरे. आणि आता IQ आणि EQ, आता इमोशनल इंटेलेक्च्युअल कोशंट आणि इमोशनल कोशंट आणि स्पिरिच्युअल कोशंट. तर स्पिरिच्युअल कोशंटला शिकण्यासाठी फ्रान्समधले एक मॅनेजमेंट गुरु भारतात आली होती. तर त्यांचं म्हणणं असं पडलं की हुशार आहे ना मनुष्य, पण तो इमोशनली संतुलित नाही, भावनिकदृष्ट्या संतुलित नाही, तर त्याच्या आयुष्यात त्याची फार प्रगती होत नाही. कारण तो एकदा का खचला तर तो खचतो, उठता येत नाही त्याला परत. असे कितीतरी अनुभव आहेत. आत्महत्येकडे जाणारी मुलं की मी नापास झालो. आमच्या गुरुजींनी एकदा एका त्या केसमध्ये सांगितली, तो नापास झाला, तो 11वी नापास झाला, मैं मेरे माँ बाप की मुरादे पूरी नहीं कर सकता, म्हणून मी आत्महत्या करतो. मग गुरुजी त्याला म्हणायला लागले, अरे तू 11वी नापास झाला असं म्हणू नको, 10वी पास झाला असं म्हण. तर आणि मग गुरुजी म्हणले पुढच्या वेळेला तू रविवारी ये, मी पण तुझ्याबरोबर येतो. तर तो म्हणाला तुम्ही कशाला येता, अरे तू तरुण माणूस जर ह्याच्यात जायला लागला आत्महत्या करायला तर म्हाताऱ्या माणसांचं काय काम आहे. तो म्हणला नाही मी नाही जाणार. आणि तो मुलगा पूर्णपणे बरा झाला आणि सायकियाट्रिस्ट लोकांना सायकिक अशा त्याच्यासारख्या मुलांना मार्गदर्शन करायला लागला. फारच छान माहिती दिली सर तुम्ही. सर आपण व्याधी निवारणबद्दल बोलत आहोत आणि सध्याच्या काळामध्ये खूप सारे लाईफस्टाईल डिझिजेस म्हणजे जे आपण व्यवस्थित दिनचर्या नाही केली, चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे जे आजार आहेत जसे मधुमेह, हृदयविकार किंवा जे रक्तदाब आहे, असे आजार जास्त प्रमाणात वाढत आहेत. एवढंच काय की कॅन्सरसुद्धा एखादा जीवनशैलीचा आजार जसा व्हावा तेवढा सर्रास पसरतो आहे. तर आपला या योगामुळे कॅन्सरवरती किंवा अशा या आजारांवरती काय उपाय होऊ शकतो का? नाही, आता आपण चांगला प्रश्न विचारला आहे की हे जे लाईफस्टाईल डिसऑर्डर जेवढे आहेत किंवा फंक्शनल डिसऑर्डर ज्याला म्हणतो, शरीरामधली जी विविध फंक्शन्स आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, या सगळ्या सिस्टीमना तर उत्तम फायदा होतोच होतो. आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे आता आदर्श जीवनशैली कुठली, तर आम्ही त्या संतांना शरण गेलो की तुम्ही काय आदर्श जीवनशैली सांगतात. तर त्यांनी एकच सांगितलं की ही जी लाईफस्टाईल डिसऑर्डर योगाची जी आहे की वेळेवर उठा, वेळेवर जा, हवं ते बघा, नेमकं काय ते खा, हे जे फास्ट फूडच्या मागे जाऊ नका वगैरे, हे जे काय आहे म्हणजे आदर्श जीवनशैली
ही योगिक जीवनशैली ही आदर्श जीवनशैली म्हणून म्हणायला हरकत नाही. आणि ती जर आत्मसात केली तर त्यामुळे अनेक व्याधी ह्या ज्या आपण ब्लड प्रेशर वगैरे म्हणतो, ब्लड प्रेशरचा तर आमच्याकडे जे डॉक्टर आहेत तुमच्यासारखे त्या लोकांनी लावून बघितलेलं आहे की त्याला किती खाली येतं. तो श्वास प्रश्वासच करत राहा, शांत मन हळूहळू हळूहळू करत गेला की तो बरा होतो. आणि डायबिटीसचं पण तसंच आहे, फक्त त्याच्या डायबिटीसच्या ग्रेड आहे, 1, 2, 3 काय ग्रेड आहे. ते फास्ट त्याचा परिस्थिती झाला तर त्याला पंचायत येऊ शकते, पण त्याला आधार घ्यावा लागतो. पण आधार घेऊन, औषधांचा आधार घेऊन तो परत बरा झाला तर पुन्हा त्यांनी योगाकडे आला तर त्याला फायदा होतो. आता जे आपण जे विचारलं की कॅन्सरसाठी जर डॉक्टरकडे गेला आणि कॅन्सर डिटेक्ट झाला तर तो मनुष्य काही योगाकडे पहिला येत नाही, तो जातो किमोथेरपी का गुरुजींचं मार्गदर्शन घेण्यासाठी. सर खूप छान माहिती दिली तुम्ही. चर्चेच्या या वळणावरती आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. शिवानंदजी आपल्यासोबत आहेत. नमस्कार शिवानंदजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार साहेब, माझा प्रश्न असा आहे, काही लोक कसं होतं की आपलं आरोग्य चांगलं व्हावं, लवकर फास्ट व्हावं म्हणून त्यांनी अनियम पाळता, त्यांनी व्यायाम योगासन वगैरे करायचं, व्यायाम करायचं वगैरे त्यांनी विचार करतात. काही वेळा नियम सोडून भरपूर वेळ व्यायाम करणे किंवा फास्ट करणे असे होतात. मग त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो काय? आणि योगासन करायचं असेल तर त्याला काही नियम वगैरे पाळले पाहिजे काय? टायमिंग म्हणा किंवा किती वेळ आहे, पहाटे दुपारी, असं काय कधी काय काय केलं पाहिजे? तुम्ही काय सांगाल असा प्रश्न आहे. धन्यवाद, तुमचा प्रश्न पोहोचलाय सर. बरोबर आहे, आपण जे सांगितलं तो प्रश्न योग्य आहे. योग जो आहे हा नुसता आसनांपुरता मर्यादित नाही जे आपण म्हणालात ते, कारण योगामध्ये श्वसनाचे प्रकार जे आहेत हा मुख्य म्हणजे ते आहेत. आणि वयोगटाप्रमाणे म्हणजे आपण लहान मुलांपासून आता हा योग सर्वांसाठी म्हणजे आबाल वृद्ध हा योग करू शकतात. युवा वृद्धोपी वृद्धो वा व्याधितो दुर्बलोपी वा असं सांगितलेलं आहे. सगळे करू शकतात, पण तो कुठला करायचा तर त्यांनी वय जसं वाढत जाईल तसं त्याच्या शरीराला रिजिडिटी येते. तो जर सातत्याने करत नसला तर, आणि सातत्याने करत असला तर गुरुजी आमचे 75व्या वर्षीसुद्धा कठीण आसनं करायचे, त्यांच्या क्लिप पण आहेत. तर तो जो आहे पण सातत्य नसलं तर रिजिड होतं. मग त्यावेळेला श्वसनावर जास्त भर द्यायचा आणि श्वसनाच्या क्रिया म्हणजे ॲक्च्युअली ज्याला आम्ही जे अंबिका योग कुटीरमध्ये जो प्राणायाम शिकवला जातो त्याच्यात कुंभकाचा आधार आहे, कुंभक. परंतु आपण सर्वसामान्य लोक श्वसनाचा जे दीर्घ श्वसनाचा अभ्यास करू शकता आणि त्याच्यातनं आपल्याला चांगलं स्वास्थ्य लाभू शकतं. आणि अवास्तव जे व्यायाम जे करणं आहे ते टाळायचे, कारण जसं वय वाढत जातं तसं. काही मुलांना जे आता सूर्यनमस्कारच्या आमच्या पुस्तकामध्ये त्यांनी दिले, मुलांनी एवढे करावे, तरुणांनी एवढे करावे, यांनी एवढे करावे, अशा प्रकारे. तर आपण त्या दृष्टीने मार्गदर्शन घ्या. अंबिका योग कुटीरच्या 72 शाखा याच्या मुंबईमध्ये आहेत, त्याच्या कुठल्याही शाखेमध्ये आपण जाऊन मार्गदर्शन घेऊ शकता. नक्कीच, फार सुंदर अप्रतिम असं तुम्ही मार्गदर्शन केले आहे सर. सर, आपण दैनंदिन जीवनामध्ये IQ बद्दल बोलतो, विशेषतः विद्यार्थी जीवनामध्ये IQ बद्दल जास्त विचार करतो. आणि आता तुम्ही जसं सांगितलं तसं EQ आणि SQ म्हणजे इमोशनल कोशंट यावरती भर दिला पाहिजे. तर सर, आपण योगाभ्यासाने EQ वरती काही करू शकतो का? म्हणजे त्याचं काय ग्रोथ होऊ शकतं का? आता जर आपण जर बघितलं, मगाशी मी म्हटलं की एखाद्याला क्रोध आला तर त्याच्या इमोशनली तो डिस्टर्ब झाला, बरोबर, किंवा अँझायटी असली, मुलं शाळेतनं आली नाहीत तर ते आईच्या जे आत बाहेर करत जाते आणि तिचा श्वसनाचा पॅटर्न बिघडतो. मग हे जर होत असेल तर मग उलटं केलं तर गुरुजी म्हणले जर तुम्ही व्हायसे वर्सा म्हणजे जर श्वासाला नियंत्रण केलं तर इमोशन नियंत्रित येतील की नाही? तर जरूर येतात, कारण त्याचा घनिष्ठ संबंध आहे त्या दोघांचा, व्याधी हे इमोशन्स आणि मनाचा. आणि माणूस ह्याच्याप्रमाणे शांत झाला तर तो बऱ्याच गोष्टी करू शकतो. नक्कीच सर. सर, आपण कुटीरबद्दल सांगत आहात, तर कुटीरचे काही वैशिष्ट्यपूर्ण असे काय उपक्रम आहेत का? कुटीरचे साधारणतः 5 वार्षिक कार्यक्रम होतात. एक गुरुपौर्णिमा म्हणजे त्याच्यात असेंब्ली होते, सर्व मंडळी एकत्र येतात, तिथे जनजन शक्य आहे. अष्टमीचा होम, ते होम म्हणून आम्ही करत नाही, पण त्या लोकांना असं सांगतो की तुम्ही नवरात्रीमध्ये नवार्णव मंत्राचा जप वाढवा, अशा प्रकारे केलं जातं. नंतर आणि ह्या सगळ्यातनं दुसरं एक आहे गुरुजींचा जन्म दिवस 15 ऑगस्ट असतो. त्या दिवशी आम्ही
सेवा पुरस्कार दिले जातात आणि नंतर जो आहे ती सेवा पुरस्कार दिले जातात. दुसरा जो आहे गुरुजींचा महानिर्वाण दिन असतो तो 18 जुलैला असतो. त्या दिवशी व्रतस्थ पुरस्कार म्हणजे 20 वर्ष जे लोक सेवेमध्ये आहेत त्यांना सन्मानित केलं जातं आणि त्यांचे अनुभव वगैरे सांगितले जातात. हे काही आणि आता इंटरनॅशनल योग डे हा एक त्याच्यातला मुख्य कारण झालेला आहे. ह्याच्या खेरीज अंबिका योग कुटीर गर्भसंस्कार करते. नंतर हे जे आपण म्हणालात कॅन्सर सपोर्ट ग्रुप चालवते, 4 सपोर्ट ग्रुप चालवते आणि नंतर महिलांचे जे विकार आहेत त्याच्यावरती खूप प्रकर्षाने त्याच्यावर भाग देतात. तसंच आता म्हणजे अंबिका योग कुटीरमध्ये एक ट्रॅडिशनली आहे ते सगळे वर्ग फ्री चालतात. इव्हन 2 वर्ष प्राणायामाचा वर्गसुद्धा फ्रीली दिला जातो आणि ते होणं आवश्यक आहे. कारण माणूस ज्या प्राणायामाचा अभ्यास केल्यानंतर तो ज्या तक्रारी घेऊन आला तो पूर्णपणे बरा होतो असं लक्षात येतं आणि तो चांगला माणूस बनायला लागतो. तर ते आम्हाला गुरुजी नेहमी सांगायचे की ही जी आहे की मनुष्य हा 2 फुटेड ॲनिमल आहे, द्विपाद प्राणी आहे. आम्ही म्हटलं अहो कसं काय प्राणी आहे? अरे प्राण्याची व्याख्या काय आहे जनावराची? आहार निद्रा भयमैथुनांच समान येतत पशुभी नराणाम. तर हे जे आहेत हे पशुला आणि माणसाला सारखेच आहेत. मग धर्मो ही येतत अधिको विशेषा धर्मेण ही ना पशुभी नराणाम. मग धर्म तो कुठला धर्म? तर तो धर्म गुरुजी सांगितलं माणुसकीचा धर्म. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावं हा माणुसकीचा धर्म आहे आणि मग ह्याप्रमाणे तो वागायला लागला तर तो चांगला माणूस म्हणून होतो. घरात सुद्धा परिवारामध्ये सुद्धा मुलं जी आहेत ती घाबरतात वडिलांना आणि घाबरतात आईच्या त्याला राग आला तर मुलं म्हणजे त्याच्यातला काय झाला एक शैतान जागा होतो. दारू पिऊन आला तर शैतान जागा होतो आणि त्याप्रमाणे माणसं घाबरतात. तर हे न होता माणसाची ही व्यसनाधीनता जाते. पोर्टर्समध्ये आम्ही गेली अनेक वर्ष जवळ 30 वर्ष 1986 पासून वर्ग चालवत आहेत. तर तेच वर्ग उत्तम चाललेले आहेत. नंतर रिझर्व्ह बँकेमध्ये आम्ही 15 वर्ष वर्ग चालवले. म्हणून बँकिंग क्षेत्रात म्हणजे आता जे आपण म्हणाला सर्व क्षेत्र घेतात चोरांपासून जेलपासून तर पोलिसांपर्यंत आर्मीच्या सगळ्या लोकांसाठी हे जे आहेत आमच्या कोलशेतला चालतात ते त्यांचे हे आहेत तिथे चालवले जातात. म्हणून सर्व असं क्षेत्र नाही की जिथे योग वर्गाची आवश्यकता नाही. लहान मुलांमध्ये आपल्या परंपरेमध्ये गायत्री मंत्राचं महत्त्व खूप दिलं जातं. तर हे जे मंत्र आहे तर ते लंडनमध्ये आमचे गोडबोले डॉक्टर गेले होते तर तिथली मुलं गायत्री जप करत होती. तर त्या जपामध्ये त्यांना असं आढळलं की त्या प्रिन्सिपलनी सांगितलं वी आर नॉट कन्सर्न फ्रॉम विच कंट्री कल्चर इट हॅज कम बट इट हॅज इन्क्रीज इनॉर्मसली द IQ लेवल ऑफ माय चिल्ड्रेन. बरोबर. फार सुंदर उपक्रम असं तुम्ही राबवत आहेत सर. प्रेक्षको तुम्हाला हा विषय आवडतच असेल. आपण याविषयी अजून जाणून घेऊया सरांकडून आणखी माहिती घेऊया पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आपण चर्चा करत आहोत योग या विषयावरती. सर हल्ली आपण पाहतो की योगाबद्दल भरपूर लोक जागरूक झालेले आहेत. तर तुमच्या या क्लासेसला कसा प्रतिसाद येतो? प्रतिसाद सुरुवातीला तर खूप मोठ्या प्रमाणात होता. वेटिंग लिस्ट असायची. आता परंतु कोविडमुळे त्याला थोडीशी कारण लोक ऑनलाईन योग वर्ग सुरू झाले आहेत. आम्ही सुद्धा घेतो ऑनलाईन. तसंच काही प्रोफेशनल कोर्सेस सुरू झाले आहेत YCB तर्फे. अंबिका योग कुटीर YCB तर्फे आणि आयुष मिनिस्ट्रीच्या अंडर जे वर्ग चालतात 8 ते सगळे वर्ग घेते. कारण अंबिका योग कुटीर ही लीडिंग योग इन्स्टिट्यूट आहे. जे भारतामध्ये ज्या 12-13 इन्स्टिट्यूट आहेत त्याप्रमाणे अंबिका योग कुटीर आहे. तर ते वर्ग घेतले जातात. आणि आता जर आपण म्हणाल त्याप्रमाणे की हे जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत त्याची सर्टिफिकेशन ग्लोबली स्वीकारली जातात. गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेशन आहेत ते घेतले जातात. आणि अंबिका योग ट्रॅडिशनल कोर्सेस, त्रैमासिक कोर्सेस आणि प्राणायामाचे कोर्सेस घेतले जातात. आता त्या प्राणायामाच्या कोर्सेसमध्ये इतके छान अनुभव येतात की आता आमच्या रिझर्व्ह बँकेमध्ये
एक अधिकारी होते, त्यांना सोरायसिस होता, म्हणजे त्यांची कातडी जी आहे ती घोरपडीसारखी झालेली होती. नंतर त्यांना एक इथे लंप आला होता आणि त्यांना पाईल्स होत्या, बर्निंग पाईल्स. तर त्याच्यामुळे आणि श्वास घेता येत नव्हता, म्हणून त्याला ग्राउंड फ्लोअरला आमचं अमेरी बिल्डिंगच्या बाजूला जे ऑफिस आहे तिथे त्याची नेमणूक केली, पण तिथून सुद्धा तो रजेवर. त्यांनी गुरुजींचं एक लेक्चर तिथे आम्ही रिझर्व्ह बँकेत आम्ही 15 वर्ष वर्ग चालवले बँकिंग क्षेत्रातले. तर त्यांनी गुरुजींचं एक लेक्चर ऐकलं की शरीर को छुरी नहीं लगनी चाहिए, ॲज फार ॲज पॉसिबल अवॉइड करा शक्यतो सर्जरी. तर त्याला आमच्या बँकेच्या आणि BOMनी 3 ऑपरेशन सांगितली, लंपची, पाईल्सचं आणि ह्याला. तर तो म्हणला हे घोरपडीसारखं झालं, त्याला काय, त्याच्यासाठी मी आलोय, तर त्याला काय आमच्याकडे उपचार नाही. पण तो मनुष्य अंबिका योग कुटीरमध्ये आला, पूर्ण बरा झाला, म्हणजे तो कधी जाईल हे आम्ही लोक बघत होतो, पूर्ण झाला आणि आता हैदराबादला निवृत्तीचं आयुष्य जगतोय. तसंच पाठीच्या कण्याच्या विकारामध्ये एक आमचे भगनानी म्हणून होते, ते जनरल मॅनेजर होते आणि ते टेबल टेनिस प्लेयर होते. तर त्यांना स्लिप डिस्क झाला आणि त्याचा डॉक्टरने सांगितलं तुला ऑपरेशन करायलाच पाहिजे. गुरुजी त्यांनी सांगितलं की तू करशील का. तो नेटाने, त्याचा मित्र होता एक डॉक्टर, तो म्हणाला 5 to 10% तुला चान्सेस आहेत, हे जर केलंस तर बरं होणार. त्यांनी ते घ्यायचं ठरवलं आणि त्यांनी सातत्याने केलं. परवा येऊन भेटून पण गेला. आता तो निवृत्त झाला आहे आणि ती सेवेचं काम करतोय. म्हणजे अशा टोकाची जी असलेली, आणि तो कन्सॉलिडेटेड लंग जे मी म्हटलं ना, त्या राजयाला झालेलं होतं. तर ज्या ज्या वेळेला कन्सॉलिडेटेड म्हणजे त्या कशाने झालं, एका डॉक्टरनी त्याला पथ्य दिलं, 2 वर्ष तो दही भात खात होता. मग त्याच्यामुळे त्याच्या कफानी झालं, त्याचे ते कन्सॉलिडेटेड झाले. तर हा जो कन्सॉलिडेट झालेले ते कपालभाती उज्जयी करून 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 तो नंतर जो एक पाऊल चालत नव्हता, तो 9 मजल्यावर त्याचं ऑफिस होतं, आमचे रिझर्व्ह बँकेची बिल्डिंग आहे त्याच्यात तो जायला लागला. म्हणजे असे अनेक अनुभव. सिकल ॲनेमियाचा एक आहे, एक मुलगी होती, ती हीच होती, ती तपासतात ना, रक्त तपासणारी ती होती. तर त्या मुलीला स्वतःला सिकल ॲनेमिया होता आणि तो सिकल ॲनेमिया ते योगाचे जे ब्रिदिंगच्या एक्झरसाईजमुळे तिला खूप बरं झालं. असे खूप खूप हे आहेत त्याचे प्रकार, त्यांनी चांगलं चाललेलं होतं त्यांचं. आणि हे सगळे आहेत, ह्याची कृतज्ञता वाढली आणि हे जे कृतज्ञतेने बरे झाले. तर आपला काही फोन येत असेल तर घेऊया आपण. हां, तर चर्चेच्या या वळणावरती आपल्याला एक फोन आलेला आहे. आपल्याला प्रताप सिंह बोलत आहेत कोल्हापूरहून. प्रतापजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्ते, माझा आवाज ऐकू येतोय सर? हो हो येतो. हा सर, खरं म्हटलं तर जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालात दरवर्षी भारतातील एकूण मृत्यूंपैकी 61% मृत्यू हे हृदयविकार, कर्करोग, मधुमेह आणि श्वसनाच्या व इतर गंभीर संसर्गजन्य आजारामुळे होत असल्याचं म्हटलं आहे सर. बरोबर. तर डॉक्टर साहेबांना माझा एक महत्वाचा प्रश्न आहे की हे आजार थांबवण्यासाठी म्हणजे आपण योग या ह्याच्याकडे काय कशा पद्धतीने बघू शकतो किंवा ते कसं थांबवू शकतो, असा एक माझा प्रश्न होता डॉक्टर कुठली साहेबांना. व्याधी म्हणाले तुम्ही? लाईफस्टाईल डिसीजेस जसे हृदयविकार. हां, लाईफस्टाईल डिसीजेस आहे ना, 100% सांगतो तुम्हाला. फक्त काय आहे, 2-4 आसनं करायचा विचार करू नका. योग ही पूर्ण शास्त्र आहे. तर त्या दृष्टीने जीवनशैली कशी आहे, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण काय कराल आणि आपल्या शरीरामध्ये काय पडतं. आता लोक काय म्हणतात की आम्ही योग करतो सकाळी आणि सकाळी बसलेला आहे तर घरात ऑर्डर करतो की कोई हिलेगा नाही डुलेगा नाही, गडबड नका करू, मी योगाला बसलोय. असं नसतं, कारण तो अडॅप्टर व्हायला पाहिजे मनुष्य, की तो संसारी आहे. आणि त्या संसारी माणसाने हे सगळं त्याला ते गुरुजींनी सांगायचे ते स्वीकार बुद्धी. आपण जर आता कोल्हापूरवरनं बोलत असाल तर एक अनुभव हे करा सुरुवात, की जी परिस्थिती येते ती मी स्वीकारतो. त्याला गुरुजी आमचे सांगायचे प्रसाद बुद्धी. देवळामध्ये झालं, प्रसाद दिलं, डॉक्टरांच्या प्रसादामध्ये काजू बदाम आहे, माझ्या नाही, असा आपण विचार करतो का? नाही करत. आपण ते प्रेमाने खातो आणि कुठल्या तेलात केलाय वगैरे प्रश्न विचारत नाही. तर हे जे आहे, जी गोष्ट मी बदलू शकत नाही ती मी स्वीकारणं हाच आहे. कारण परिस्थितीवर आपलं काहीच नियंत्रण नसतं. पण मग तुम्हाला ती मुकाट्याने स्वीकारलं आणि आनंदाने स्वीकारा. ती रेझिस्टन्स म्हणून स्वीकारली तर त्रास देईल, पण हे जर सुरू केलं तर बरेचसे लाईफस्टाईल ब्लड प्रेशरपासूनचे बरे होतात.
डायबिटीज बरा होतो. ही जे सगळे आहेत, फक्त आता मी म्हटलं तसं त्याचे ग्रेड आहेत आणि ते योग्य मार्गदर्शनाखाली करा. 2-4 आसनं करून काही फरक पडत नाही. श्वसन हे फार महत्त्वाचा भाग आहे आणि या श्वसनाला पकडणं अत्यावश्यक आहे. फार सुंदर असं मार्गदर्शन केलं सर तुम्ही. सर, आपण सध्याचं धावपळीचं युग आहे, ह्याच्यामध्ये आपण स्पर्धा करणारे मुलं पाहतो. तर स्पर्धा न करणे आणि चांगलं वर्तन करणे यामध्ये योगाभ्यासाचा काय उपयोग होतो का? योगाभ्यासामध्ये चांगला प्रश्न आहे. योगाभ्यासामध्ये यम आणि नियम जे दिलेले आहेत, ह्या नियमांच्या नुसत्या पालनाने पाळल्याने अनेक व्याधी दूर होतील. आपण ज्याला क्रोध येतो तो क्रोधामुळे पित्त वाढतं त्याला आणि पित्त वाढतं जे आणि ज्याचं पित्त जास्त झालेलं आहे, वाढलेलं आहे, तो मनुष्य शांत नाही, तो इरिटेटेड असतो. ट्रेनमध्ये बाजूला बसला तर बाजूवाल्याला ढोसेल, बसू देणार नाही. ते आम्ही गमतीने म्हणायचो की ती हायली इन्फ्लेबल, नॉट टू बी लूज शंटेड असं ट्रेनवर लिहिलेलं असतं. तशी ही माणसं पित्तानी त्याला, आणि हे जर त्याचं लाईफस्टाईल जागरणं कमी झाली, नंतर क्रोध कमी झाला, आणि हे क्रोध ह्यानी कमी होतं कारण ते धवती केली की त्याचं पित्त कमी होतं. पित्त कमी झालं की त्याचा क्रोध, कारण ते अग्नितत्व आहे, तर त्या अग्नितत्वाने तो बरा होतो हे केल्यामुळे धवती बिवती. पण ते माणसं काय करतात, सिलेक्टिव्ह असतात. त्यांना हवं तेवढंच ते निवडतात योगातलं, बाकीचं ते करत नाहीत. म्हणून आता ही जी चांगली जी आहेत ती क्रोधावर नियंत्रण येतं, जे नियंत्रण येतं हे आपली व्यक्तिगत. आता मी ट्रेड युनियनमध्ये काम करणारा मनुष्य होतो, तर त्यामुळे ह्या माणसांना बदलता येतं आणि माणसाच्या स्वभावामध्ये कमालीचा बदल होतो, हे निश्चित आहे. फारच छान आणि अप्रतिम अशी माहिती दिली आहे सर आपण योगाबद्दल. सरांसोबतच्या या चर्चेनंतर प्रेक्षको आपल्या आजच्या विषयाला अनुसरून तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील, शंका असतील, त्याची नक्कीच समाधान झाले असेल अशी मी आशा बाळगतो. सर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं दिली, तसेच त्यांचे मोलाचे मार्गदर्शनही केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. आपण सुद्धा आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली आणि अंबिका योग कुटीच्या 60 वर्षाच्या निमित्ताने त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की व्याधी निवारण ही क्षुल्लक गोष्ट आहे योगाची, पण गुरुजी म्हणायचे नर करनी करे तो नर का नारायण बन सकता है. बरोबर. रोग मन को होते हैं, भोगना तन का काम, योग सुयोग है स्वास्थ्य का, बिना दवा बिना दाम. हा संदेश झाला. वाह, फारच छान, फारच सुंदर असा संदेश दिलाय सर तुम्ही. प्रेक्षको, आपल्याकडे एक छान अशी प्रतिक्रिया आलेली आहे. संगीता विलास चव्हाण यांनी एक कविता रचली आहे आपल्यासाठी, ती ऐकूया. हॅलो डॉक्टर, 1 तास. हॅलो डॉक्टर, 1 तास व्यवस्थित ऐकल्याने राहाल सुखात हमखास. हॅलो डॉक्टरचे वार शुक्रवार शनिवार. हॅलो डॉक्टरचे वार शुक्रवार शनिवार. वाटते सह्याद्री वाहिनीला व्हावा सुखी परिवार. हॅलो डॉक्टरची वेळ 5 ते 6. हॅलो डॉक्टरची वेळ 5 ते 6. सांगते सह्याद्री वाहिनी आवर्जून पहा. फिरतात आजारपणामुळे ग्रह. फिरतात आजारपणामुळे ग्रह. हॅलो डॉक्टर पाहण्यासाठी सह्याद्री वाहिनीचा आग्रह. हॅलो डॉक्टर सह्याद्री वाहिनीचे हॅलो डॉक्टर दाखविण्याची इच्छा. सह्याद्री वाहिनीची हॅलो डॉक्टर दाखविण्याची इच्छा. माझ्यातर्फे सह्याद्री वाहिनीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. संगीताजी, आपले शुभेच्छा आमच्यापर्यंत पोचलेल्या आहेत आणि आम्हाला खूप आवडल्या आहेत. प्रेक्षको, तुम्हीसुद्धा तुमचे जे प्रतिक्रिया आहेत, शुभेच्छा आहेत, ते आमच्यापर्यंत पोहोचवू शकता आमच्या सोशल मीडियावरती, जे आहे हॅलो डॉक्टर 2026@gmail.com, आणि आम्ही फेसबुक, यूट्यूब आणि एक्सवर सुद्धा उपस्थित आहोत. तर वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद.